भारतीय जनता पार्टीचा विजय असो, सेना भाजपा युतीचा विजय असो। नगर परिषद निवडणुकीमध्ये उच्च शिक्षित खरं तर उमेदवार हे बघायला मिळत आहेत। पिंपळगावपासून आपण पाहिलं तर भाजप शिवसेना शिंदे गटाची युती आहेत आणि त्यांचे उमेदवार मनोज बर्डे हे स्वतः खरं तर डॉक्टर आहेत, हृदयरोगतज्ञ देखील आहेत। काय वाटतंय राजकारणात यावर? राजकारणात येण्याचा माझा तसा काही संबंध नव्हता असं म्हणता येईल। 1 महिन्यापूर्वी माझ्या डोक्यात काही विचार नव्हता, पण माझ्या बऱ्याचशा सुजाण नागरिकांनी, बऱ्याचशा पक्षातल्या लोकांनी आणि खास करून भारतीय जनता पक्षाने मला प्रोत्साहित केलं आणि ह्या पदासाठी मी उभा राहिलो। मागच्या 20 वर्षापासून मी पिंपळगावपासून येथे प्रॅक्टिस करत आहे आणि प्रॅक्टिसच्या माध्यमातून मी समाजकारणे करत होतो आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने जी मला संधी दिली आहे त्याच्यातून मला खूप मोठ्या खूप मोठ्या जनसंख्येपर्यंत पोहोचता येईल आणि माझं जे समाजकारण चाललं होतं ते मोठ्या स्तरावरती नेता येईल आणि माझ्या ज्या शिक्षणाचा फायदा आहे त्याचा फायदा माझ्या समाजासाठी म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेसाठी करता येईल। कोणकोणते मुद्दे घेऊन पुढे जात आहेत मतदार? माझं व्हिजन आहे की पिंपळगाव शहर हे इंदोर शहरासारखं स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं व्हावं आणि मी माझ्या सर्व पिंपळगाव वासियांना हाच जे आश्वासन दिलं आहे की आपल्याला पिंपळगाव शहर हे इंदोरसारखं करायचं आहे। तर कांदा नेहमी पिंपळगावचा चर्चेत असतो। नक्कीच कांदा जरी चर्चेत असला, इथलं अर्थकारण शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांवरती किंवा शेतकऱ्यांवरती अवलंबून आहेत। पिंपळगावचं अर्थकारण हे शेतकऱ्यांवरतीच अवलंबून आहे। आजूबाजूची सर्व खेडी त्यांचं अर्थकारण हे पिंपळगाववरती अवलंबून आहे आणि पिंपळगावमध्ये मला असं वाटतं की खूप साऱ्या सुविधांचा वानवा आहे आणि डॉक्टर म्हणून मी त्या सुविधा देऊ शकतो। जसं आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा चांगलं ड्रेनेज हवं, चांगल्या स्वच्छतागृह हवे महिला भगिनींसाठी, त्यासाठी मी काम करू इच्छितो। 3 तारखेला विरोधकांचं ECG काय येणार आता? मला खात्री आहे ज्या प्रकारे मला रिस्पॉन्स मिळतो आहे मागच्या काही दिवसापासून, मी माझ्या सामान्य जनतेपर्यंत मी मागच्या काही दिवसापासून रोज 11 ते 12 तास पायपीट करत आहे आणि प्रत्येक घरात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांचा उत्साह बघून मला असं वाटतं की माझा विजय निश्चित आहे। मला सांगाल की इथे राष्ट्रवादी समोर करतं ही लढाई आहे, काय युती झाली नाही, काय नक्की घडलं? राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा अशा युतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणूक त्या ठिकाणी झाली। त्यावेळेस आम्हाला शब्द दिला गेला होता का पुढचा जो नगराध्यक्ष असेल हा भारतीय जनता पार्टीचा असेल। या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो, परंतु आम्हाला त्या ठिकाणी चर्चेत गुंतून ठेवलं आणि अचानक त्यांनी ती युती तोडली आणि ते दोन बनकर एकत्र येऊन खऱ्या अर्थाने ते एकत्र झाले। परंतु हे जनतेला आवडलेलं नाही आणि जनता ही भाजप सेना युतीबरोबर त्या ठिकाणी आहे। एकंदरीत आपण बघत आहोत की विकासाचे मुद्दे घेऊन पुढे जायचे आहेत आणि निश्चितच इंदोरप्रमाणे पिंपळगावचा विकास करायचा आहे असंच बर्डे यांनी म्हटलं। कॅमेरा उडके पारसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, पिंपळगाव।